काही कॉर्पोरेशन करू शकत नाही आणि आम्ही करू देणार नाही। देशाचे गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्रात आहेत। काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्काम केला, आज मुंबईत करतायत। महाविकास ते जरी म्हणत असतील की 400 पार महाविकास आघाडी मोठं चॅलेंज उभं करू पाहते का अमित? कारण देशाचे गृहमंत्री स्वतः येत आहेत, जागा वाटपावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे आज उद्यामध्ये। अतिथी देवो भव, त्याच्यामुळे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की पाहुण्यांचं हे स्वागतच केलं पाहिजे। त्याच्यामुळे जर देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येत असतील ती आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यात त्यांच्या वेळामध्ये त्यांनी काय करायचं हे त्यांचा निर्णय असेल। पण अतिशय प्रांजळपणे आता ते महाराष्ट्रात आलेत तर माननीय आदरणीय देशाच्या गृहमंत्र्यांना माझी विनम्र विनंती राहील की त्यांनी दोनच गोष्टी, एक नागरिक म्हणून एक महिला त्यांच्याकडे मागते जी लोकप्रतिनिधी पण आहे, की अबकी बार गोळीबार सरकार जे महाराष्ट्रात चाललंय त्याचाही त्यांनी थोडासा आढावा घ्यावा। सत्तेत असलेला आमदार हा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो, तुमच्याच चॅनलवर बातमी मी पाहिली, या सगळ्या गोष्टी तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेल्या आहेत। त्यामुळे सगळ्या चॅनलवर धक्काबुक्की झाली विधान भवनमध्ये सत्तेत असलेल्या मंत्री आणि आमदारांकडून, अशा अनेक घटना कानावर येतात ज्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत। त्याच्यामुळे या निमित्ताने जर महाराष्ट्रात देशाचे गृहमंत्री असतील तर माझा विश्वास आहे आणि अपेक्षाही आहे की सरकार जे आज आहे त्यांनी ह्याचंही ब्रीफिंग आणि माहिती माननीय आदरणीय गृहमंत्री जे देशाचे आलेत त्यांना त्याची घ्यावी आणि त्यांनी याच्यावर अपेक्षा करावी। ही एक महिला म्हणून माझी आग्रहाची विनंती त्यांना आहे की बाबा, जेव्हा आमच्या घरातले लोक, घरातले म्हणजे फक्त माझ्या फॅमिलीतले नाही, सगळेच, अनेक माझा पीए जातो, अनेक बाकीच्या घरातले लोक सगळे जे विधान भवनला जातात, काम करतात, तिथे मारामाऱ्या होत आहेत, तर आम्हाला चिंता वाटते ना। माझा बिचारा पीए इतक्या लांबून येतो, छोट्या कागदपत्र घेऊन विधान भवनला जातो, तिथे मारामाऱ्या झाल्या आणि माझ्या बिचाऱ्या पीएला काय झालं तर त्याची बायको पोरांचं काय होणार? किंवा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेला, तिथे गोळीबार झाली, गरीबाची काय चूक व्हायच्या? ते मोठे लोक, सत्तेवाले लोक हे मारामाऱ्या करणार आणि त्याच्यात हाल कोणाचे होणार? गरीब कष्ट करण्याचा आहे, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याची काय चूक ह्याच्यात? त्याच्यामुळे ही जी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रात त्याचाही रिव्ह्यू ते घेतीलच अशी माझी अपेक्षा आहे आणि खात्री आहे की अमित भाई शाह ह्याचा नक्की याची नोंद घेतील। याला एक प्रश्न आहे, हर्षवर्धन पाटलांनी एक मुख्यमंत्र्यांना